नमस्कार. लॅबटेक इनोव्हेशन आयोजित इंजिनिअरिंग ॲडमिशन 2024-25 या चर्चासत्रात मी निलेश मानकर सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं स्वागत करतो. या चर्चासत्रासाठी गेली 25 वर्ष फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला शिकवणारे, त्याचप्रमाणे गेली 25 वर्ष फर्स्ट इयर ॲडमिशन प्रक्रियेची जबाबदारी घेणारे पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर रामदास बिरादार सर यांचं मी हार्दिक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर, पहिल्या राऊंडचे ॲडमिशन आता संपलेले आहेत. आता दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी या संदर्भात आपण जरा मार्गदर्शन करावं. निश्चितच सर. ॲक्च्युअली पहिला राऊंड कालच संपलेला आहे आणि सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी आणि स्पेशली त्यांच्या पालकांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. तर ते असं करायला नको आहे की पहिल्या राऊंडला एखादी कॉलेज मिळालेलंच नव्हतं किंवा मिळालं तर ते आवडलं नाही, ती ब्रँच आवडली नाही, असं झाल्यामुळंच ते सेकंड राऊंडला जाणार आहे. खरं तर यामधले कसे आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी कन्फर्म करून ऍडमिशन फायनल केलेलं आहे त्यांना सेकंड राऊंडला यायची गरजच नाही. पण जे सेकंड राऊंडला आलेले आहेत त्यांनी काय करायला पाहिजे की आत्ता मागच्या राऊंडला माझं स्ट्रेट वे ऑब्झर्वेशन आहे की खूप चुका केलेल्या आहेत. म्हणजे खूप चांगले मार्क्स असताना, खूप चांगली संधी असताना त्यांनी फॉर्म व्यवस्थित भरलेला नाही. अशा मोर दॅन 80% केसेस आहेत. आणि ज्यांनी फॉर्म भरलेला आहे व्यवस्थित पण त्यांच्या मार्क्समुळं काही मनासारखी ब्रँच किंवा मनासारखं कॉलेज मिळालेलं नाही. तर या सर्वांना माझा एकच सल्ला की कृपया करून सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना 30, 40, 50, 60, 100 असे ऑप्शन्स देऊ नका. मॅक्झिमम विद्यार्थी तर 150च्या पुढे ऑप्शन्स देत आहेत. त्यापेक्षा आता बऱ्यापैकी अंदाज आलेला असतोय आपल्याला फर्स्ट राऊंड नंतर एक्झॅक्टली कट ऑफ्स किती आहेत या वर्षीचे. तर मला वाटतंय 10 ते 12 ऑप्शन्स द्यायचे आणि ते प्रॉपर ऑप्शन द्यायचे. अजूनही 20, 21, 22 हा या 3 दिवसामध्ये ऑप्शन फॉर्म भरायचे. बरोबर. आज समजा 19 तारीख आहे, तर काय करू शकता तुम्ही की जे 10-12 ऑप्शन तुम्ही भरणार आहेत त्या ठिकाणी व्हिजिट पण करू शकता. त्या कॉलेजला प्रत्यक्ष भेट त्या दिल्यानंतर कॉलेजला प्रत्यक्ष भेट द्या, प्रत्यक्ष व्यवस्थित माहिती काढा आणि हे ऑप्शन्स फॉर्म. बरोबर. तर माझा हा सल्ला असेल आणि तो ऑप्शन फॉर्म विद्यार्थ्यांनी स्वतःच भरावा हे मी नेहमी सांगत राहतो आणि सांगतच राहील. ऑप्शन फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरताना स्वतः न भरता इतरांकडून भरून घेतल्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना याचा तोटा झालेला आहे त्यांनी किमान आता तरी ती चूक याच्यामध्ये दुरुस्त करावी असं सरांचं म्हणणं आहे. सर, सर्वसाधारण सर्व पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा असा एक प्रश्न आहे की पहिल्या राऊंडला जी आपल्याला अलॉटमेंट झालेली आहे ती सेफ राहते का? ती सेफ राहते, पण विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी जर काही चूक केली ना तर ती राहत पण नाही. काय करायचं असतं की पहिल्या राऊंडला जे आपल्याला अलॉट झालेलं कॉलेज आहे ते सेकंड राऊंडच्या ऑप्शन फॉर्म मध्ये बाय डिफॉल्ट शेवटचा ऑप्शन असतो. ऑटोमॅटिकच शेवटी ऑप्शन जात आहे. म्हणजे आपल्याला सेकंड राऊंडला ऑप्शन फॉर्म भरताना आपण जेवढे ऑप्शन देतो ना, फॉर एक्झाम्पल मी आता सांगितलं की 10 ते 12 ऑप्शन जर नवीन दिले तर हे 13वा ऑप्शन असतं. मग हे कधी सेफ नसतंय. तुम्ही यापेक्षा कमी मार्क्स असणार वीक कॉलेजचं ऑप्शन जर त्या 12 मध्ये जर दिलं तर ते समजा 7वा ऑप्शन वीक आहे आणि ते मिळालं सेकंड राऊंड मध्ये, तर काय होतं, हे जे अगोदरचे अलॉटमेंट आहे ना ते कसे सेफ राहील, ते निघून जाईल आणि तुम्हाला ते 7वा ऑप्शन मिळेल. अजून बऱ्याच पालकांना किंवा विद्यार्थ्यांना काय वाटतं की हे तर मिळालंय आपल्याला, आपण अजून दुसऱ्या राऊंड मध्ये दुसरं घेऊयात आणि दोन्हीपैकी चॉईस करूयात. असं नसतं. तुम्हाला ज्या क्षणी दुसऱ्या राऊंडला दुसरं कॉलेज मिळतं त्यावेळेस ही जी अलॉटमेंट आहे ना पहिलं कॉलेज निघून जातं. म्हणजे सेफ कधी असतं हे, जर तुम्ही खूप हाय कट ऑफचे जर यावरती जर ऑप्शन दिला
आणि फक्त तुम्हाला पहिल्या राऊंडच्या ऐवजी जर सेकंड राऊंड नंतर ऍडमिशन घ्यायचं आहे कॉलेजचे काही आर्थिक अडचणीमुळे, तर त्यावेळेस हे सेफ फक्त तुम्ही हायर ऑप्शन दिले तर असतं. जर विकर ऑप्शन दिले, कमी कट ऑफ असणारे ऑप्शन जर दिले तर हे सेफ राहतं. म्हणजे शक्यतो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जे ऑप्शन दिलेले आहेत हम्म. त्याच्या वरचेच ऑप्शन कायम ठेवावेत किंवा त्याच्यापेक्षा अजून त्या गुणांना आपल्याला कोणतं चांगलं कॉलेज मिळेल अशा प्रकारचे ऑप्शन त्यांनी निवडावेत. द्यायला पाहिजे. म्हणजे ती तर गरज आहे ना. आपण सेकंड राऊंडला जातो कशासाठी, हो. की आपल्याला जे मिळाले त्यापेक्षा काहीतरी Better. चांगलं मिळालं, बेटरमेंट. त्याचा Yes. अर्थच असावा. तर हे करायला पाहिजे. सर, अजून एक पालकांना असा प्रश्न आहे की पहिल्या राऊंडचं कॉलेज अलॉट झाल्यानंतर दुसऱ्या राऊंडला आपण बेटरमेंटला गेलो, नॉट फ्रीज करून जर आपण पुन्हा आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर त्यावेळेला आपण जी 1,000 रुपये प्रवेश फी दिलेली आहे ती पुन्हा द्यावी लागते का? ऍक्च्युअली तुम्हाला हे 1,000 रुपीज जे आहेत ना, बरोबर. ही जी सीईटी सेल ही जी इंजिनिअरिंगची प्रक्रिया राबवते यासाठीची फीज आहे, ती फक्त एकदाच भरण्याची गरज आहे. म्हणजे तुम्ही एक वेळ तुम्हाला अलॉटमेंट झाली आणि तुम्ही ऍक्सेप्ट करताय, तुम्ही फ्रीज करा किंवा नॉट फ्रीज करा, तर त्यावेळेस तुम्ही जर भरलेले असतील तर पुन्हा भरायची गरज नाही. हा, फक्त कुणाला भरायची गरज आहे, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेजच मिळालं नव्हतं, ऑप्शन चुकीचे होते, नॉट अलॉटेड राहिले, त्यांना सेकंड राऊंड नंतर जी पहिल्यांदा अलॉटमेंट होते अशा विद्यार्थ्यांना फक्त ती फीस भरायची गरज आहे. म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि ज्यांना बेटरमेंट करता जायचंय त्यांनी ती फी भरायची गरज नाही, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आज व्हेकन्सी डिस्प्ले आज होणार आहेत. समजा एखाद्या कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग करता ती ब्रँच अवेलेबल आहे किंवा नाही हे जर दाखवत नसेल तर अशा वेळेस विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काय निर्णय घ्यावा? मला तुमचा क्वेश्चन लक्षात आला की समजा एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या ब्रँचची व्हॅकन्सीच नाही, झिरो आहे, व्हॅकन्सी झिरो दाखवते, तर ते सेकंड राऊंडला ऑप्शन द्यायचं की नाही? बरोबर आहे. तर एक कृपया सर्वांनी हे समजून घ्या की समजा व्हॅकन्सी दाखवतही जर नसेल तर ज्यावेळेस सेकंड राऊंडचा विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरतो आणि एखाद्या कॉलेजचा विद्यार्थी तिथं व्हॅकन्सी नव्हते पण तो विद्यार्थी हायर ऑप्शन साठी दुसऱ्या व्हॅकंट जागेसाठी फॉर्म भरतोय आणि त्याचा नंबर लागतो तो, बरोबर, तर ही डायनेमिक व्हॅकन्सी क्रिएट होते. त्यामुळं तुम्ही किती व्हॅकन्सी सीट आहेत ह्याचा काहीच विचार करू नका. आयझिप सेकंड राऊंडला पण मी असं सांगेल की जसा फर्स्ट राऊंडचा आपण ऑप्शन फॉर्म भरतो ना, अगदी तसाच भरायचा. बेटर कॉलेज वरच्या बाजूला, म्हणजे चांगले ऑप्शन्स द्यायचे आणि बिनधास्त ऑप्शन भरायचं. मी तर म्हणेन सेकंड राऊंडला ना खूप आपल्याला एक चांगली संधी असते, आपल्याला कम्प्लीट अंदाज आलेला असतो. त्यामुळं कमीत कमी ऑप्शन आणि योग्य ऑप्शन, चांगल्या कॉलेजचे चांगल्या ब्रँचचे ऑप्शन जर तुम्ही भरला तर 100% तुम्हाला चांगले अलॉटमेंट होण्याची संधी असते. वरच्या बॅचचे जे सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी समजा जर कॉलेज चेंज केलं तर योगायोगानं ती आपल्याला ऑटोमॅटिकली व्हॅकन्सी क्रिएट होते आणि ते आपल्याला मिळू शकते. जसं आता सरांनी सांगितलं की ही जी वेकन्सी आहे ही प्रत्यक्ष दिसत नाही, ती डायनॅमिक रित्या तयार होते. तर तेही विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जरूर लक्षात ठेवावं आणि तशा प्रकारचं आपला ऑप्शन आणि ब्रँच ही चांगल्या कॉलेज करता बेटरमेंटमध्ये जाताना निवडावी. सर, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा ज्या कॉलेजची नावं सारखीच आहेत असं ज्या वेळेला आपण ऑप्शन फॉर्म भरतो त्यावेळेला बराचसा गोंधळ होतो. उदाहरणार्थ डी.वाय. पाटील कॉलेज असेल, सिंहगड कॉलेज असेल, JSPM कॉलेज असेल किंवा सारख्याच नावाची जी काही कॉलेजेस आहेत, पिंपरी चिंचवड, नूतन अशी जी काही कॉलेज आहेत, तर ह्याच्यातून जो विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो त्याकरता आपण काय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल? ऍक्च्युअली ज्यावेळेस सीईटी सेल ऍडमिशन प्रोसेस डिक्लेअर करताना त्यावेळेस कम्प्लीट माहिती दिलेली असते. म्हणजे आपण विद्यार्थी किंवा पालक ना ती माहिती वाचण्यापेक्षा, ती बघण्यापेक्षा कुठेतरी म्हणजे इझिएस्ट वेनी आपल्या गोष्टी होतील का, म्हणजे खऱ्या ज्या गोष्टी करायच्या ना त्या करतच नाही. ठीक आहे ना, असू द्या. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना कॉलेजेसचे नावं सारखेच, ते काही 100% सारखेच नसतात.
संस्थेचे सारखे असेल तरी थोडा मध्ये डिफरन्स असतो. फॉर एक्झाम्पल पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च रावेत, अकुर्डी रावेत असं असतं, किंवा तेच DY पाटील साठी असतं, तेच सिंहगड साठी असतं. तर असं परफेक्ट ॲज इट इज शेवटी लोकेशन पर्यंत नाव सारखं नसतं आणि त्यापुढे जाऊन कॉलेजचा कोड वेगळा असतो. कॉलेज कोडवर जास्ती विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं हा, पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर ज्यावेळेस असे सारखेच कॉलेजेसचे नाव आहेत ना, तर ते कॉलेज कोड लक्षात ठेवा आणि ते एक्झॅक्टली कुठलं लोकेशन आहे ते बघा. आणि ते बघितल्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म मध्ये पुढे ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट करताय ते कॉलेजचं नाव तर बघाच, पण ते कॉलेजचा कोड जो आपल्याला अपेक्षित आहे तो आहे का बघायचा आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरायचा. म्हणजे यासाठी तुम्हाला इझिली कॉलेज कोड विल हेल्प. सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे कॉलेज कोडचं खूप महत्व या ज्या सारख्या कॉलेजची नावं आहेत याच्याकरता कॉलेज कोड हा खूप बारकाईने विद्यार्थ्यांनी भरला पाहिजे, हे याच्यातून आपल्या लक्षात येईल. आता अजूनही मी एक तुम्ही जे काही क्वेश्चन विचारला त्यामध्ये काही थोडीफार ॲडिशन करेन की आता ती संधी मोस्टली विद्यार्थ्यांनी गमावलेली आहे. पहिल्या राऊंडमध्ये खरं तर ना सगळ्यात चांगले अलॉटमेंट मिळायचा चान्स हा पहिल्या राऊंडमध्ये असतो. फॉर एक्झाम्पल मार्क्स तुमचे खूप चांगले होते पण TFWS मध्ये ऍडमिशन मिळालं नाही. आता सेकंड राऊंडला काय होतं, TFWS मध्ये ऍडमिशन मिळवलेले चांगल्या कॉलेजेसचे विद्यार्थी सोडणार तर नाहीत ना, बरोबर आहे. किंवा त्यांनी कदाचित कन्फर्मेशन पण केलेलं असणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं की आता ती आशा बाळगायची नाही. आपले मार्क्स खूप छान आहेत तर आपल्याला 94% विद्यार्थ्याला या कॉलेजमध्ये TFWS थ्रू मिळाले, माझे 96 आहेत तर मिळणार नाही सेकंड राऊंड मध्ये, कारण तो विद्यार्थी ते कॉलेज सोडणार नाही. तर यापेक्षा अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे की ठीक आहे, नॉर्मल वेनी ऍडमिशन घेऊन कमी उत्पन्न असल्यामुळे EBC मिळू शकते आणि जर आर्थिक परिस्थिती असेल तर चांगलं कॉलेजचा ऑप्शन द्यायला काहीच हरकत नाही. तर अशा गोष्टी विद्यार्थ्यांनी पालकांनी सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना करायला पाहिजेत असं मला वाटतं. एकंदरीत या संपूर्ण चर्चासत्रामध्ये आणि या आधीच्या झालेल्या चर्चासत्रांमधून सरांनी जसं सांगितलं की ऑप्शन फॉर्म भरताना स्वतः विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तो अतिशय काळजीपूर्वक भरून घेणं. जर आपण कुठून बाहेरून ऑप्शन फॉर्म भरून घेतला तर त्याच्यामधून काही विद्यार्थ्यांचे आता ह्या अलॉटमेंटमध्ये तोटेही झालेले असतील. तर हे निश्चितच हे तोटे टाळायचे असतील आणि सेकंड राऊंड मध्ये आपल्याला चांगलं बेटर कॉलेज मिळण्याकरता किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं नाही यांना आता कॉलेज अलॉट झालं पाहिजे, याकरता सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी निश्चितच काळजी घ्यावी. सर, आज आपण सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी या संदर्भात जी काही चर्चासत्रात माहिती दिली त्याबद्दल सर्व पालकांतर्फे आणि विद्यार्थ्यांतर्फे मी आपले आभार मानतो. ऍक्च्युअली सर हे आपलं कर्तव्यच आहे, कारण गेली कित्येक वर्ष मी बघतोय की विद्यार्थी आणि पालक कितीही वेळा सांगितल्यानंतरही ह्या चुका करतच राहणार. ॲज अ टीचर म्हणून आपण हे कमीत कमी चुका कसे करतील हे बघायला पाहिजे आणि जर आपल्या या मार्गदर्शनाचा जर सगळ्यांनी जर व्यवस्थित लाभ घेतला, विशेषतः ग्रामीण भागातील पालकांनी, तर आनंदच होईल. त्यामुळं असे चर्चासत्र करण्यासाठी तुम्ही कितीही वेळा मला बोलवा, मी सदैव तयार आहे. त्यामुळं धन्यवाद म्हणण्यापेक्षा आपण जॉईंटली विद्यार्थ्यांचं किंवा पालकांचं कसा लाभ होईल अशा चर्चासत्राद्वारे ते बघण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू. धन्यवाद.